पती आणि सासूच्या टोमण्याला कंटाळून एका पोलीस पत्नीनं आपल्या आयुष्याची जीवन यात्रा संपवली. राज्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. जागृती बारी वय 24 वर्ष नावाच्या एका नवविवाहित महिलेनं पती आणि सासूच्या रोजच्या टोमण्यांना वैतागून आत्महत्या केल्याची घटना कल्याणमधील आडेवाडी ढोकळी भागामध्ये घडली. पत्नी जागृतीच्या पार्थिवाला अग्नी द्यायला तिच्या नवऱ्यानंही नकार दिलाय. त्यामुळे तिचा भाऊ विशाल वराडे यांनी बहिणीवर अंत्यसंस्कार केले. आत्महत्येपूर्वी जागृतीनं मोबाईलमध्ये सुसाईड नोट लिहून तिची सासू आणि पतीला जबाबदार धरलंय. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. सागर रामलाल बारी वय 32 वर्ष असं अटक केलेल्या पतीचं नाव, शोभा रामलाल बारी असं अटक केलेल्या सासूचं नाव. दरम्यान या दोघांना न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली असून सागर हा मुंबईच्या आझादनगर पोलीस ठाण्यात शिपाई म्हणून कार्यरत आहे असं मानपाडा पोलिसांनी सांगितलंय. आई माझी सासू मला तू काळी आहेस, तुझे ओठ काळे आहेत असं हिणवून तू माझ्या मुलाला पसंत नाही, घरातून तू निघून जा, नाहीतर आईकडून घर घेण्यासाठी 10 लाख रुपये घेऊ नये, माझा शारीरिक आणि मानसिक छळ करतात, तू त्यांच्याशी बोलून घे असं जागृतीने आपल्या आईला फोनद्वारे सांगितलेलं होतं.